नमस्कार, श्री स्वामी समर्थ। वैशालीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। इथे आपण अर्धा किलो मटण घेतलेलं आहे आणि इथे आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता हे मटण आपण कुकरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत। आता कुकरमध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत। इथे जास्त पाणी टाकलं नाही, 1 पेलाभर पाणी टाकलेलं आहे। थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार। इथे आता आपण 2 शिट्या कुकरच्या काढून घेणार आहोत। इथे आता आपण कुकर उघडूया। इथे आपलं मटण जवळजवळ 80% छान शिजलेलं आहे। इथे आपण पातेल्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। आता या तेलामध्ये आपल्याला खडे गरम मसाले घालायचे आहेत। इथे 10 ते 12 काली मिरी घेतलेत, 1 मसाला वेलची, 1 हिरवी वेलची, दालचिनीचा तुकडा, 1 चक्री फुलाचा तुकडा आणि तेजपत्ता। इथे आपले मसाले छान तडतडले, तेल सुटायला लागला की मग आपण इथे लसूण टाकणार आहोत। इथे मी 10 ते 12 लसूण घेतलेत आणि अशा टेचून घेतल्यात। ह्या मटणामध्ये लसणाचा जो स्वाद असतो, जो टेस्ट असते ती खूप छान लागते। इथे हलका आपला लसूण ब्राऊन झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी जे वाटण आहे कांदा खोबऱ्याचं ते टाकणार आहे। हे वाटण मी पहिलंच आपल्या यूट्यूब चॅनलला मी अपलोड केलेलं आहे, कसं बनवायचं ते इथे मी 2 चमचे ते वाटण घेतले। छान मिक्स करून घ्यायचं। तेलामध्ये छान मिक्स करून झालं की याच्यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट टाकणार आहोत। हा लाल तिखट माझा घरगुती आहे मसाला। ह्याचा कलर लाल आहे कारण माझ्या मसाल्यामध्ये जास्त बेडगी मिरची असते, म्हणून इथे कलर जास्त लाल आहे। तर हे सर्व आता आपण परतून घेऊया। वरून गरम मसाल्याची पावडर अर्धा चमचा। सर्व मसाले एकत्र मिक्स केल्यानंतर आपण जो मटणाचा जो स्टोक आहे गरम तेच टाकणार आहोत। ह्याच्यामुळे काय होतं, मसाले जळत नाही आहेत, कारण थंड पाणी टाकलं तर मसाल्याची चव वेगळी लागते आणि म्हणूनच मी इथे गरम पाणी जो मटणाचा होता तोच थोडासा मी इथे टाकला आणि मसाला परत मिक्स करून घेतला। परत असं मी थोडं थोडं पाणी टाकून घेणार आहे। त्याच्यामुळे काय होतं, ग्रेव्हीला आपल्या कलरही छान येतो आणि ग्रेव्ही छान शिजली जाते। आता तुम्ही इथे बघू शकता ग्रेव्ही एकदम आपली परफेक्ट झालेली आहे आणि आता बाजूने आपला तेलही सोडायला लागलेली आहे ग्रेव्ही, म्हणजे आपला मसाला इथे छान भाजून झालेला आहे। जो शिजलेला कुकरमध्ये मटण होता ते टाकून सर्व घेऊया। सर्व एकजीव करून घ्यायचं। सर्व एकत्र केलं की आपल्याला किती पाणी पाहिजे त्याच्यामध्ये टाकायला त्याप्रमाणे आपण इथे पाणी टाकणार आहोत, कारण आपण इथे एक रस्सा बनवणार आहोत पातळ। इथे आत्ताच ह्याला तरी इतकी सुंदर आले बघा। अशा प्रकारे जर मसाले भाजले तर तरी अशी येते। चवीनुसार मीठ टाकताना मटणामध्ये पण आपण शिजताना मीठ टाकलं होतं, हे लक्षात घेऊनच आपण इथे मीठ टाकलेलं आहे। आता इथे छान अशी उकळ आले। वरून कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता मला वरूनच टाकायला आवडतं आणि आता आपण याला झाकण लावून 10 ते 15 मिनटं बारीक गॅसवरती शिजून घ्यावं। आता इथे 10 ते 12 मिनटं झालेली आहेत। मटणाची ग्रेव्ही आपली एकदम परफेक्ट झालेली आहे आणि त्याचा स्मेल पण आता आमच्या घरी सगळीकडे पसरलेला आहे। इथे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आहे आपली ग्रेव्ही। ही आपण भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकतो आणि मटण पण आपलं छान शिजलं गेलं आहे, कारण कुकरमध्ये आपण 80% मटण शिजवलं होतं आणि 20% आपण या ग्रेव्हीमध्ये शिजवलं। इथे आपलं मटण तयार झालं आहे। आता गॅस बंद करूया। हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि हो, घरी नक्कीच अशा प्रकारे मटणाचा रस्सा बनवून बघा आणि कसा झाला आहे तो मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा। आणि आत्तापर्यंत कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा। थँक्यू।